नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जाहिरातीला लेट का होतोय, जाहिरातीमध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे, जाहिरात काय येत नाही, जाहिरात लांबणीवर पडली तर परीक्षा पुढे जाईल का, आणि आता इथून पुढे अभ्यासाचं नियोजन कसे असावे याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, शिक्षक भरतीची जाहिरात त्यांनी साधारण या एप्रिल महिन्यामध्ये टाकणं अपेक्षित होतं, पण आज 17 एप्रिल आहे, अजून सुद्धा जाहिरात आलेली नाही। तर बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झालेत की बाबा अजून जाहिरात आली नाही तर काय व्हायचं भविष्यामध्ये। तर लक्षात घ्या, जास्तीत जास्त जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत पेपर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही। किती जास्तीत जास्त जूनच्या एंडिंग पर्यंत पेपर होतील, लक्षात आलं। किंवा मध्येच आता या महिन्याच्या शेवटी तुम्हाला नवीन अपडेट भेटेल किंवा जाहिरात तरी येईल अशी शक्यता आहे। अजून कुठलंच अपडेट जर बघितलं पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर कुठलंच अपडेट जाहीर झालेलं नाही। फक्त आता तुम्हाला अभ्यासाला वेळ राहिलाय। आता वेळ किती जर विचारात घेतलं तर बघा, हे 15 दिवस प्लस मे अख्खा 30 दिवस, कारण जाहिरात जर समजा या 10 ते 12 दिवसामध्ये आली तर साधारण 1 महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी डेट दिली जाते। म्हणजे 100% आपली परीक्षा जर बघितलं जून महिन्यातच होणार, यात कुठलाच वाव नाही। मग जून महिन्यामध्ये कधी होणार, पहिल्या वेळेमध्ये 6 ते 7 दिवसाचा कालावधी आहे परीक्षेसाठी, लक्षात घ्या। 6 ते 7 दिवसामध्ये टाइम टेबल नुसार पेपर घेतला जातो। म्हणजे 1 शिफ्ट किंवा 2 शिफ्ट मध्ये पेपर होतो जास्तीत जास्त। दिवसभरात एका शिफ्ट मध्ये साधारण त्यांच्या मनात आलं तर 10,000 विद्यार्थी 20,000 विद्यार्थी एका शिफ्ट मध्ये पेपर देतात। आपली जास्तीत जास्त विद्यार्थी संख्याच आहे 2.2 लाख लोक आहेत। या 2.25 लाखाचा पेपर जर घ्यायचं ठरवलं तर 3 दिवसाचाच गेम आहे, पण त्यांनी काय ठरवलंय की 2.25 लाखाचा जर विचार केला तर 5-6 दिवसामध्ये ते पेपर अरेंज करतात। म्हणजे समजा 22 फेब्रुवारीला पेपर चालू झाला होता, 22 फेब्रुवारी 2023 ला पेपर चालू झाला होता, लक्षात ठेवा। आणि त्यांनी 3 मार्च पर्यंत पेपर खतम केला होता, लक्षात घ्या। मध्ये सुट्ट्या, रविवार वगैरे सुट्ट्या दिल्या होत्या। म्हणजे 22 ते 3 या कालावधीमध्ये 22 फेब्रुवारी म्हणजे ते 6 आणि 3 9 दिवसामध्ये त्यांनी पेपर कंप्लीट केलेला होता मागच्या परीक्षेमध्ये। त्या पद्धतीनेच विद्यार्थी मित्रांनो आपली अभ्यासाची रूपरेषा असावी लागते। आता बरेच विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहिले। आता इतकी दिवस शाळा सुद्धा चालू होत्या, ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा अभ्यास सुरुवात केली नाही त्यांनी लवकरात लवकर सुरुवात करा बाबांनो, कारण थोडे मार्क ही चांगले पडले आपल्याला। 100 प्लस पण विद्यार्थी, 100 प्लस असणारे विद्यार्थी सुद्धा लागलेले आहेत। 88, 87, 85 मार्क असणारे सुद्धा विद्यार्थी लागलेले आहेत। आता कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर जे हुशार विद्यार्थी होते, जे स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड होते, ते विद्यार्थी लागून गेले। आता राहिलेल्या विद्यार्थ्यांमधून आपल्याला रिझल्ट मिळणं गरजेचं आहे, आणि त्या राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही असाल तर अभ्यासाला सुरुवात करायला विसरू नका। तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपण 999 मध्ये जे की परीक्षेपर्यंत सर्व विषयाचा क्लास देतोय। म्हणजे जे काही लेक्चर आहेत, महत्वाचे लेक्चर रेकॉर्ड स्वरूपात पण आहेत आणि लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा टॉपिक होणार आहेत येणाऱ्या आगामी काळामध्ये। प्रत्येक दिवसाला एक टॉपिक, दिवसाला प्रत्येक विषयाचा एक टॉपिक, मराठीचा असू द्या, बालमानशास्त्राचा असू द्या, रिझनिंगचा असू द्या, मॅथचा, दिवसाला एक टॉपिक तुमचा कव्हर केला जाणार आहे। या सेशनचा विचार केला तुम्हाला लाईव्ह सेशन असेल। तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा भेटणार आहे। काय भेटणार आहे? रेकॉर्ड सेशन सुद्धा भेटणार आहे, ज्यांना शक्य नाही बाबा टायमिंगला हजर राहणं। त्यानंतर ई नोट्स स्वरूपात ई नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला सरावासाठी टेस्ट पेपर सुद्धा उपलब्ध आहे। आता काही विद्यार्थी आता इथून पुढे मिश्र स्वरूपाच्या टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर काम करतात। तर त्या टेस्ट सिरीज सुद्धा आपण मॅनेज केलेले आहेत। आणि त्याच्या पलीकडे जाऊन सर्वात महत्वाचं, प्रत्येक वीक मध्ये किमान एक वेळेस, किमान बोलते, तुम्हाला काय करायचे, कम्प्युटर पुढे जायचं। काय करायचंय, लॅपटॉप असू द्या, कम्प्युटर असू द्या, त्याच्या पुढे जाऊन बसायचे। 2 तास कुठल्या PDF ओपन करा, माऊस खेळवा, चित्र काढा, इकडली फाईल ओपन करा, तिकडली फाईल ओपन करा। तो सराव तुमचा महत्वाचा आहे। मिश्र स्वरूपामध्ये आपले उदाहरणे असतात। एक प्रश्न जर बघितला मराठीचा असणार, दुसरा प्रश्न इंग्रजीचा असणार, तिसरा प्रश्न रिझनिंगचा असणार, चौथा प्रश्न मॅथचा असणार,
5वा प्रश्न CDPचा असणार, म्हणजे 6वा क्वेश्चन GS-GKचा असणार. याचं कॉम्बिनेशन आपल्याला समजलं पाहिजे की बाबा हे 5-6 क्वेश्चन जर विचारात गेले कंटिन्यू, तुम्हाला मराठी म्हणजे मराठीच क्वेश्चन येणार नाहीत. तुमचे 200 मार्क आहेत, 2 तासाचा वेळ आहे आणि या 200 मार्काचा 2 तासामध्ये आपल्याला हा सर्व पेपर कव्हर झाला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं माऊस हातात घेतलेलं नसतं, त्यामुळे सर्वात प्रथम ती गोष्ट करायला विसरू नका, जे की तुमच्या हातामध्ये तुमचं माऊस व्यवस्थितरित्या हँडल करता आलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवायला घेता, टेस्ट पेपर सोडवायला घेता, ती टेस्ट पेपर खालीवर स्क्रोल करत रफ पेजवर ते गणित सोडवत सोडवत आपल्याला त्याचा सराव करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण आपल्याकडे तिथे टेबलवर ठेवून पेन आणि ते जे काही पेज आहे त्याच्यावर आपला सराव असणं गरजेचं आहे. ते कागद दुमडून व्यवस्थितरित्या म्हणजे त्या कागदाचं सुद्धा नियोजन असलं पाहिजे. किती जागेमध्ये कोणतं उदाहरण सोडवायचंय, एखादं उदाहरण मोठं आहे तर त्या उदाहरणाला व्यवस्थित कसं त्याची आखणी करून ठेवायची. कारण एक उदाहरण दिलं जातं त्याच्यावर 3-4 क्वेश्चन विचारले जातात. एक उदाहरण दिलं जातं, एखादा मनोरा दिला जातो त्याच्यावर 4-5 क्वेश्चन विचारले जातात आणि पुढे कोणत्याही नंबरला तो क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा हा सराव खूप महत्वाचा आहे आणि तो सराव आता करणं गरजेचं आहे. आपल्याकडे कालावधी आहे, जर बघितलं 30 हे 15 दिवस, 45 दिवसाचा कालावधी आहे. या 45 दिवसामध्ये या गोष्टी तुमच्याकडून झाल्या पाहिजेत. आता जास्त करून कोणत्या विषयावर भर द्यावा, बरेच विद्यार्थ्यांची कमेंट होती, तर जास्त करून जर विचारात घेतलं मित्रांनो, असे सोपे विषय आणि सरावाचे विषय असे 2 पार्ट करा, सोपे विषय आणि सराव करण्याचे विषय. आता सोपे विषय म्हटलं तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याकडे येतं मराठी, त्यानंतर येतं बालमानस आणि जे काही टोले टाली करायचे आपल्याला किंवा आपल्याला जास्त अभ्यास झालेला नाही, GS-GKचा विषय आहे. या GS-GK मध्ये आपल्याला सर्व प्रश्न सोडवून यायचे, लक्षात घ्या. लागला दणका तर लागला, तेवढेच मार्क मिळाले तर आपला त्याचा फायदाच आहे ना, त्याच्यात काही नुकसान आहे. पण तुमचे हे 2 तासामध्ये 200 मार्क कव्हर झालेच पाहिजे, 200 प्रश्नापर्यंत तुम्ही पोहोचलेच पाहिजे. कारण इथं काही निगेटिव्ह सिस्टीम नाही, एकही प्रश्न तुमच्या हातातून राहिला नाही पाहिजे, हे डोक्यात ठेवा. हे नियोजन खूप फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी लागतो तो सराव, या विषयाचा सराव गरजेचा आहे. यामध्ये येतो गणित, बुद्धिमत्ता आणि मित्रांनो एरर वगैरे ओळखण्यासाठी इंग्रजी हा विषय लक्षात ठेवा. आणि याच्यामध्येच मेजर मार्क आहेत बघा, इथे 80, 30 आणि 15 हे जर विचारात घेतले तर 5, 8 आणि 3 11 आणि 12 125 मार्क तुमचे इथेच आहेत आणि याच्यावर 75 मार्क राहिले आहेत. म्हणजे बालमानसशास्त्र 30, याचे 30, GS-GKचे 30 आणि मराठीचे 15, हे 75 मार्क. म्हणजे तुमचे हे विषय सोपे विषय सर्व प्रश्न सोडवून झाले पाहिजेच. आणि याचा सराव येत्या काळामध्ये जे टॉपिक महत्वाचे आहेत त्या टॉपिकवर काम करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याकडून आता आपण सर्व टॉपिकचा जो काही सरावाच्या माध्यमातून सर्व टॉपिकचा सराव करून घेत आहोत, ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आगामी काळामध्ये असे रकाने करून, कम्प्युटर यूज करून, लॅपटॉप यूज करून पेपरवर गणित सोडवण्याचा, टेबलावर बसून 2 तास व्यवस्थितरित्या पेपर हँडल करण्याचा सराव होणे आवश्यक आहे. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, आपण सरावासाठी मिश्र स्वरूपाच्या टेस्ट सुद्धा उपलब्ध केलेले आहेत आणि तुमचा क्लास फक्त 999 रुपयामध्ये मित्रांनो. या 999 मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास भेटणार आहे, रेकॉर्ड भेटणार आहे, त्याच्या नोट्स भेटणार आहेत. यापेक्षा कमी महाराष्ट्रात कुठेच नाही, लक्षात ठेवा. आणि टेस्ट पेपर साठी जर बघितलं, PDF स्वरूपात टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत. ज्यांचा अभ्यास झालेला आहे, मागच्या 2 महिन्यापासून अभ्यास करतायत, त्यांनी सुद्धा मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही टेस्ट पेपर मिळवू शकता. टेस्ट पेपर या विथ सोल्युशन सहित आहेत, म्हणजे कोणता प्रश्न कसा सोडवायचा बारकाईने निरीक्षण करून तुम्ही ते टेस्ट पेपर सोडवू शकता, आयडिया मिळवू शकता, ट्रिक्स मिळवू शकता. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. नियोजन कसं वाटलं? परीक्षेच्या जाहिरातीची वाट बघत असाल तर परीक्षेची जाहिरात येईल हो, पण आपला अभ्यास होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.